स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. पैशाची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते याचा धक्कादायक प्रत्यय राहता तालुक्यात आलाय. घराच्या बांधकामासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी एका 23 वर्ष तरुण विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रिया शुभम ठगे असं या दुर्दैवी मृत विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी पती, सासरा आणि सासू यांच्या विरुद्ध राहता पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे 2024 पासून ते 3 मे 2026 पर्यंत सासरच्या मंडळीकडून प्रियाचा सतत छळ सुरू होता. घराचं बांधकाम करायचंय, तुझ्या बापाकडून 4 लाख रुपये घेऊन अशी मागणी करत सासरच्यानी प्रियाला वेळोवेळी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि इतकंच नव्हे तर तिला अनेकदा उपाशी पोटी ठेवून तिचा छळ केला. छळ सासरच्या या अमानुष त्रासाला कंटाळून अखेर प्रियानं माहेरी राहता तालुक्यातील एकरुके इथं वडिलांच्या राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. तिनं आपल्या मोबाईलवरून घरच्यांना केलेला व्हॉट्सअप मेसेजमध्ये तिला कसा त्रास दिला जात होता हेही घरच्यांना सांगितलं होतं. ताई, काकी, खूप काही केलं तुम्ही माझ्यासाठी, पण आता काहीच नको मला आता. तिनं आपल्या मोबाईल व्हॉट्सअपमध्ये तिला कसा त्रास दिला जात होता हे सांगितलं होतं. अनिल बाळासाहेब बोर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहता पोलिसांनी आरोपी शुभम राजेंद्र ढगे पती, राजेंद्र आबासाहेब ढगे सासरे, प्रतिभा राजेंद्र ढगे सासू, सर्व राहणार कोराळे तालुका राहता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 108, 85, 115, 1, 352, 351, 2, 395 गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करतात. ऐन तारुण्यात एका विवाहितेनं सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिल्यानं संपूर्ण राहता तालुक्यात संताप व्यक्त केला जातोय. चोरी केली, सासूची पोत आणि आमच्या पोरीची पोत आणि भरपूर सोनं असताना फक्त त्याच 2 पोथी गेल्या, बाकीचं सोनं सगळं आहे तिथंच राहिलं. आणि तिला म्हणायचे इनाच घेतली, फक्त ते म्हणायचे काय का गेलं गेलं गेलं. आम्ही दोघं जण, आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही दोघं तिथं गेलो. आम्ही म्हणलो, तिचे नाना म्हणले का पोलीस कंप्लेंट करू, तर म्हणे नाही करायची म्हणे, आपण इथं पाहू तिथं पाहू. असे ब्राह्मण गुरु परत असे थोडक्यात विचारायचे ते का कुठं असन काय असन, तर ते तिथं त्यांच्या तिकडले सांगायचे का घरातच आहे. आणि मग बाकीचं मग तिथून आल्यानंतर चर्चा व्हायची तिथं. मग आम्हाला वाटलं आमच्या पोरीवर शंका घेऊ राहिले, तर मी गेले, म्हणलं बाले तू घेतलं का, तर बाली म्हणे हाय काके काय बोलती तू, मी कसं काय माझ्या घरातली चोरी करीन. आणि मग ती मला बोलल्यानंतर मग मी यांना सांगितलं, तिनं पण नाही घेतलेलं. आणि मग घेतलं का कोणी घेतलं, हे सोनं कोणी चोरलं. मग आम्हाला नंतर हळूहळू शंका यायला लागली, हे कंप्लेंट करीना, घरात काही असं रिक्स घेईना कशाची. आणि मग आम्ही लगेच शंका खाल्ली की हे सोनं तिच्या सासूनीच चोरलेलं आहे. पण बालीचं नाव घेतलं त्याच्यात, प्रियानी घेतलं. आणि घेतलं कसं, प्रियानी चोरलं तर चोरलं, आई वडिलांकडं नेऊन दिलं आणि आई वडिलांनी तिच्या लहान्या बहिणीचं लग्न करून दिलं. तर मी म्हणलं आम्ही हरामाच्या पैशांवर एवढं लालची नाही, आम्ही आमच्या मनगटात भरपूर बळ आहे, आम्ही त्याच्यावर लग्न केलेलं आहे. म्हणलं आमच्या तुमच्या सोन्यावर लग्न नाही केलेलं, असं मी त्यांना बोलले. तिथं बालीला बोलले, बालीच्या नवऱ्याला पण बोलले. आणि मग म्हणे एवढं मी तरी ती न खसली. तर मी म्हणलं बाले तू टेन्शन घेऊ नको, तू घेतलेलं नाही ना, नीट भीड जग, वरमान करून जग, कांढावानी जगू नको, यांना तुझी पण शंका येईल नाही तर, असं मी तिला सांगितलं. आम्हाला 6 वाजले घरी यायला. तिथून आल्यावर मी तिला फोनवर बोलले
बाले तू टेन्शन घेऊ नको, बाले बरं का, तू टेन्शन घेऊ नको. तिला सपोर्ट देत राहिलो आम्ही, पण ती खचतच चालली. आणखीन तिच्या तोंडा पुढं डायरेक्ट म्हणायचं प्रियाने चोरलं, प्रियाने चोरलं. ते खचायची ती. आत्ता बी सोसायटी झालं तिचं, तिनं मोबाईलमध्ये पण लिहून ठेवलं की मी सोनं चोरलं नाही, अक्काचे पैसे पण चोरले नाही. अक्काचे पैसे चोरीला गेले तरी म्हणायची मी नाही चोरलं, 500 रुपयांनी माझं काय होणार, परपंच होणार आहे का, तरी नाही म्हणायची ती. तरी ते म्हणायचे नाही प्रियानेच चोरलं. सगळ्यांना ती मला म्हणली, म्हणे अक्क काकी म्हणे अख्ख्या वस्तीवर तिने माझा बोबाटा केला का, प्रिया घाण आहे, प्रिया पालथ्या पायाची आहे, परत माधवनं म्हणायची, लई बोलायची, लई शिव्या द्यायची म्हणे ती मला. तरी हिला जीव मुठीत धरून राहिली, जगली. आम्ही म्हणायचो थांब थांब, दम धर, दुसऱ्याचं लग्न होऊ दे, मग आपाप शांतता होईल. आपाप न म्हणतोय सासू थांब, दम धर. तिला दमच निघाला, तिने लगेच विहिरीत जीव दिला. ही माझी पुतणी आहे आणि आम्ही तिचं लग्न 17/2/2022 रोजी राहता येथे गोलकमंगल कार्यालयामध्ये करून दिलेलं होतं. पण तो काळ नेमका कोरोना असल्यामुळे ना कमी माणसांमध्ये लग्न करून दिलं आम्ही हे. पण त्यांची अपेक्षा होती का त्यांनी सिद्धी संकल्पमध्ये मोठं लग्न करून द्यावं. पण मग कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आम्ही ते लग्न साधं आणि सिंपल पद्धतीने केलं. लग्नावरून त्यांनी नंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तुझ्या घरच्यांनी लग्न व्यवस्थित करून दिलं नाही, आमचे कोणत्याच अपेक्षा पूर्ण केलेल्या नाही आहे. त्यानंतर त्यांनी तिला पैशाची पण मागणी करत होते, तिच्यासाठी तिला शारीरिक पण छळ करायचे तिचा. आणि तिचे मिस्टर हे नाशिकला होते बँकेमध्ये, पण मग तिकडं ते दारू पिऊन पण तिला आहे ना मारायचे, रात्रीचा पण त्रास द्यायचे तिला. तिथं कुणीच नसताना, दोघंच असताना तिच्यावर खूप मानसिक पण छळ करायचे तिचा. आणि तिला इथून निघून जाय, तिची मुलगी आहे श्रेया 2.5 वर्षाची, ती पण त्यांनी तिच्याकडून हिसकावून घेतली आणि तिला ती दिलीच नाही. ती त्या मनस्थितीमध्येच नव्हती, तिचं बाळ हिसकावून घेतल्यामुळं ती इकडं आली. पण तिला आम्ही समजून सांगायचं, पण काय तिने काय विचार केला आणि काय नाही, ते घरच्यांच्या त्रासाला वैतागूनच ती स्वतःनीच आत्महत्या केलेली आहे तिने. तिची सासू आणि सासरे तिला इकडं पण खूप त्रास द्यायचे, तिकडं पण तिच्या नवऱ्याला काही ना काही सांगायचे फोनवर, तिला त्रास द्यायची. ती सासू जास्त त्रास द्यायची तिला आणि नवऱ्याला पण सांगायची का तिला नांदवायचं नाही आहे म्हणून, तिला त्यांच्या घरी नेऊन घाल आणि तिची जी मुलगी आहे ना ती आपल्या इथं ठेवून घे. त्यांनी तिची मुलगी पण तिला शेवटपर्यंत दिलीच नाही.